संक्रांती ते रथसप्तमीच्या संक्रमण काळात या कारणास्तव केले जाते गुप्तदान। यंदा 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी मकर संक्रमणाचा काळ आहे। या काळात गुप्तदान करण्याचे महत्त्व जाणून घ्या। मकर संक्रांतीला तिळाचा लाडू देऊन आपण आप्तस्नेह्यांना तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला अशी प्रेमळ विनवणी करतो। ही प्रथा फार पूर्वीपासून आहे। काही कारणांनी दुरावलेले संबंध या निमित्ताने पुनश्च जोडले जावेत। नात्यात तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा उतरावा हा त्यामागचा आशय। या प्रथेबरोबरच संक्रांतीला आणखी एक प्रथा होती, ती म्हणजे गुप्तदानाची। गुप्तदानाचा मार्ग कोणता? तर तिळगुळाचे लाडू। हो, तिळाच्या लाडवात बंदा रुपया लपवून ते लाडू गोरगरिबांना, ब्राह्मणांना, मंदिरातील पुजाऱ्यांना अथवा सेवक वर्गाला दान दिले जाते। आपण म्हणू आर्थिक मदत करायची होती तर अशा स्वरूपात का? लाडू खायचे की बंदे रुपये? ते यासाठी कारण घेणाऱ्याला अनपेक्षित लाभ झाल्याचा आनंद मिळावा आणि देणाऱ्यालाही दानाचे समाधान लाभावे, यासाठी ही शक्कल लढवली जात असे। दानापेक्षा गुप्तदानाला महत्त्व अधिक असते। खरे पाहता दान हे नेहमीच गुप्त पद्धतीनेच केले पाहिजे। मात्र अलीकडच्या काळात दानधर्माचा गाजावाजा केला जातो। देवस्थानांना, संस्थानांना, शाळांना दान केल्यावर तिथल्या भिंतींवर, पंख्यांवर, खुर्च्यांवर नाव कोरले जाते। तर नवीन पद्धतीनुसार सेल्फी काढून समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवली जाते। परंतु धर्मशास्त्रानुसार अशा प्रकारे केलेल्या दानातून पुण्य मिळते, परंतु ते दान ईश्वरापर्यंत पोहोचत नाही। कारण त्याला मीपणाचा अहंकार चिकटतो आणि जिथे मी असतो तिथे भगवंत कधीच सहभागी होत नाही। दान असे असावे की या हाताचे त्या हातालाही कळता कामा नये, एवढी गोपनीयता दानात असायला हवी। तरच घेणाऱ्याला कमीपणा वाटत नाही आणि देणाऱ्याला अहंकार चिकटत नाही। म्हणून पूर्वी सण उत्सवाच्या निमित्ताने दानधर्म केले जात असत, तेही गुप्तसुप्त स्वरूपात। संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळातून बंदे पैसे देणे ही देखील तशीच एक सुंदर प्रथा। आजच्या काळातही असे गुप्तदान करणाऱ्या लोकांची कमतरता नाही। दान करण्यासाठी पैशांची नाही तर मनाची श्रीमंती लागते। आपल्या घासातला घास काढून देण्यासाठी मनाचे औदार्य असावे लागते। दान कोणीही करू शकते, अगदी आपणही। दान केवळ आर्थिक नाही तर श्रमदान, रक्तदान, अन्नदान, अवयवदान अशा विविध मार्गाचा अवलंब आपल्याला करता येईल। फक्त त्याला मीपणाचा लवलेश नसावा, तरच ते दान ईश्वर चरणी पोहोचू शकेल।